नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. पूर्णाजींमुळे सगळेजण चिंतेमध्ये असतात. सायली त्यांना समजवते आणि डॉक्टरांशी बोलायला तयार करते. डॉक्टरांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची पूर्णाजी उत्तरं देऊ लागते. त्यांनी विचारल्यानंतर पूर्णाजी सांगते की मला काही त्रास होत नाही आहे, मला या सगळ्या घरच्यांचा त्रास होतो आहे. ते मला वारंवार हेच सांगतात की ही माझी तन्वी नाही आहे, ही माझी नात नाही आहे. पण यांना काही एवढं कळत नाही आहे का की ही सायलीच माझी तन्वी आहे. आता सायलीलासुद्धा मनामधून पूर्णाजीबद्दल वेगळीच ओढ वाटत असते. आता डॉक्टर पूर्णाजींना इंजेक्शन द्यायचं सांगतात. तेव्हा पूर्णाजी इंजेक्शन घेतात आणि शांतपणे झोपून जातात. रविराज विचारतो की पूर्णाजींना नेमकी काय त्रास होतो आहे, त्या असं का वागतायत. तेव्हा डॉक्टर म्हणतात सांगते सगळं तुम्हाला, पण आपण इथून बाहेर जाऊयात. आणि मग बाहेर जाऊन डॉक्टर त्यांना सांगतात की त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. पण नेमकी झालं काय, ही तन्वी कोण आहे. तेव्हा सगळेजण विचारामध्ये पडतात की नेमकी यांना सांगायचं तरी काय. पण अर्जुन म्हणतो मी सांगतो आणि तो घडलेली सगळी घटना त्यांना सांगतो. कसं तन्वीने घरच्या सगळ्यांना फसवलं, कशी ती खोटं नाव करून इथं आली होती. डॉक्टर म्हणतात मग जी तन्वी म्हणून मुलगी आलेली होती ती अचानकपणे खोटी निघाली, म्हणून तिच्याच वयाच्या सायली ताईसुद्धा आहेत. मग त्यामुळेच त्यांना त्यांची तन्वी समजत आहेत. आणि डॉक्टर अश्विन, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्णाजींना बीपीचा त्रास पण आहे, शुगरही आहे आणि त्यामुळे त्यांचे हे वाढते आजार वयामानाने आहेतच. त्यामध्ये आणखी या गोष्टीची भर पडायला नको. त्यामुळे मी तर म्हणेल तुम्ही हे नाटक चालू ठेवा. त्यांना तन्वी समजत आहेत ना, मग तुम्ही त्यांच्यामध्ये होला हो मिळवणं हा एकच पर्याय मला सध्या तरी दिसतो आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठं आश्चर्य वाटतं. नेमकी हे सगळं जुळवून कसं आणायचं, ॲडजस्ट कसं करायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. पण डॉक्टरांचं ठाम मत असतं, जर त्यांना बरं वाटावं असं तुम्हाला वाटत असेल तर काही दिवस हे नाटक तसंच चालू द्यावं. आता डॉक्टर सगळे इन्स्ट्रक्शन देऊन तिथून निघून जातात. सगळेजण पूर्ण आजीजवळ येऊन बसतात. सगळ्यांना एकच प्रश्न असतो की डोळे उघडल्यानंतर पुन्हा सायलीला ते तन्वीच समजतील का. आणि नेमकी तसंच होतं. पूर्ण आजी उठल्या उठल्या सायलीला पाहून तन्वी अशी हाक मारते. सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. पूर्ण आजी तुला बरं वाटतंय का, असं रविराज, प्रताप सगळेच जण विचारतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते मला काय झालं आहे, अगदी ठणठणीत आहे मी. आणि माझी तन्वी आहे ना माझ्यासोबत, तिचा चेहरा पाहिला की मला एकदम बरं वाटल्यासारखं होतं बघ. आता अर्जुन मुद्दाम तिचं या सगळ्या परिस्थितीमधून लक्ष विचलित करण्यासाठी तिची चेष्टा करतो. आता सायली म्हणते चला बरं पूर्णाजी, तुम्ही खाऊन घ्या, गोळ्या घ्या आणि आराम करा. तेव्हा पूर्णाजी म्हणते हे काय गं, तुला काय माझ्याकडून चॉकलेट हवं आहे का. म्हणजे एकदम तुम्हाला अरेतुरे करायचं सोडून आहोजावं म्हणायला लागली आहेस. म्हणून म्हटलं काहीतरी हवं आहे ना तुला. तेव्हा सायली म्हणते छे छे, अजिबात असं काही नाही आहे. आणि चॉकलेट हवं असेल तर तुला मस्का कशाला मारायला हवा. चल बरं तू जेवून घे. आता इकडे विमल आणि सुमन दोघीजणी स्वयंपाक तयार करतात. सगळेजण पूर्णाजीला तिथे घेऊन येतात. सगळे शांत असतात. पूर्णाजी म्हणते नेमकी काय झालं आहे, इतकी शांतता का आहे आणि असं ताटावरती तोंड पडून बसायचं नाही हा. प्रताप म्हणतो अगं तसं काहीच नाही, मगाशी तुला थोडं बरं वाटत नव्हतं ना, त्याच्यामुळे आम्ही सगळे जास्त चिंतेमध्ये होतो, बाकी काहीही नाही, काही झालेलंच नाही आहे. अस्मिता म्हणते आजी तुला बरं नसेल ना तर आम्हाला कुणालाही करमत नाही गं. पूर्णाजी म्हणतात अगं अगदी ठणठणीत आहे मी. चला बरं आता सगळ्यांनी जेवायला सुरुवात करा. सायली सर्वांना जेवायला वाढते आणि पूर्णाजी म्हणते आज तन्वी तू मला भरव. मग सायली तिला भरवू लागते अगदी मायेने आणि पूर्णाजीसुद्धा तिला भरवतात. दोघीजणी अतिशय मायेने प्रेमाने एकमेकींना घास भरवत असतात. हे पाहून अर्जुनला मात्र फार वाईट वाटत असतं, कारण कधी ना कधी हा भ्रम तुटणार आणि सायली तन्वी नाही हे आजीला कळाल्यानंतर त्रास होणार. आता पूर्णाजी खुश असतात हे पाहून रविराज, प्रतिमा यांना खूप मन भरून येतं. सगळेजण छान गप्पा मारत जेवण करू लागतात. इकडे जेलमध्ये प्रिया आवाज ऐकते की तुझा नवरा तुला भेटायला आलेला आहे. ती घाईघाईनेच येते की माझा नवरा भेटायला आला असेल, त्यांना बोलवा ना आतमध्ये. तेव्हा कॉन्स्टेबल सांगतात की ए बाई, कुठला नवरा, हा तुझा नवरा आहे का, काही बोलतीयस, जा आतमध्ये जाऊन बस. तेव्हा प्रिया तिला म्हणते अहो माझा नवरा अश्विन येणार आहे मला भेटायला आणि तो मला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे फोन असेल तर मला फोन तरी लावून द्या ना त्याला, किंवा त्याने जर मला फोन केला तुम्ही मला आणून द्याल नाही ते फोन. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते इथे तू फिरायला आली आहेस का, इतकंच जर फिरायचं होतं तर बाहेरच व्यवस्थित राहायचं होतंस ना, फसवेगिरी करायची, एखाद्याचा खून करायचा
हे असे कुठाने कशाला करायचे गं? आणि ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. प्रिया मोठमोठ्याने ओरडत असते, मला भेटायला कोणीतरी येणार आहे. माझे आई वडील तर येतील किंवा माझा नवरा अश्विन तो तरी येईल. आता इकडे पूर्णाजीच्या तब्येतीमुळे सगळेच खूप काळजीमध्ये असतात. सुमन म्हणते, पूर्णाजी असं किती दिवस सायलीला तन्वी म्हणून समजणार आहेत? अर्जुन म्हणतो, असं जर ते वारंवार समजत राहिली तर एक दिवस तिचा भ्रम तुटेल आणि मग त्यानंतर तिला जास्त त्रास होईल. अश्विन म्हणतो, पण आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? डॉक्टरांनी हेच सांगितलं आहे ना. अर्जुन म्हणतो, नाही, आपण डॉक्टरांशी पुन्हा बोलून घेऊयात आणि एकदा त्यांच्याकडून पुन्हा दुसरा काही उपाय आहे का हे विचारूयात. कारण जेव्हा पूर्णाजीला हे सगळं सत्य कळेल तेव्हा तिचा आणखी त्रास वाढेल. सायली पूर्णाजींसाठी काहीही करू शकते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण आपण असं वागणं म्हणजे पूर्णाजींची फसवणूक केल्यासारखंच आहे ना. तेव्हा अश्विन म्हणतो, पण डॉक्टरांनी सुद्धा तसंच सांगितलं आहे आणि मी माझा अंदाज सांगतोय की आपण डॉक्टरांचंच ऐकायला हवं. सगळेजण म्हणतात, पण सायलीची डबल कसरत होणार आहे. कारण तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी ह्या पूर्णाजीला माहिती आहेत, पण तितक्याच त्या सायलीला माहिती नाही आहेत ना. सायली म्हणते, या सगळ्याचा मला अजिबात त्रास होणार नाही. जसं तुम्ही समजता तसं तर अजिबातच नाही. पूर्णाजींसाठी मी काहीही करू शकते. हे जर मला तन्वी समजल्याने त्यांना कमी त्रास होणार असेल आणि त्या बऱ्या होणार असतील ना, तर मी हे सगळं करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, पण बायको तुझी डबल कसरत होणार आहे. कारण तुला तन्वीबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि मग तू त्या परिस्थितीमध्ये कसं काय ॲडजस्ट करून घेशील? सायली म्हणते, तुम्हाला जितकं हे कठीण वाटतंय तितकं मला कठीण वाटत नाही आहे. मला कळतं यामध्ये रिस्क आहे, पण पूर्णाजींच्या सध्याच्या अवस्थेपेक्षा त्यांच्या होमध्ये हो मिळवणं हेच आपल्या भल्याचं ठरणार आहे. डॉक्टरही तसंच सांगून गेले आणि आता अश्विन भाऊजीसुद्धा तेच सांगतायत ना. मग त्यामुळे आपण हे नाटक करायलाच हवं. आता इकडे साक्षीची खूप बेकार अवस्था झालेली असते. ती स्वतःशीच बडबडत असते. अगोदर नागराज, नंतर अण्णा, आता प्रिया, एक एक करून अर्जुन आणि सायलीने सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं. आता ते मलासुद्धा पाठवतील. माझा चेहरा सायलीने पाहिला आहे. आता ती मलासुद्धा सोडणार नाही. पण मला पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाही आहे. ते टॉर्चर, तिथलं ते जेवण, ते अंधारी खोली, मला तिथं नाही राहायचं. ती खूप पॅनिक झालेली असते आणि स्वतःशीच एकटी बडबडत असते. मी काय करू म्हणजे या सगळ्यातून माझी सुटका होईल? हां, मी सचिनसोबत कॅनडाला निघून जाऊ का? पण सचिन माझ्यासोबत का येईल कॅनडाला? आणि स्वतःच ती मोठ्याने किंचाळते. नंतर तिला सचिनसोबत घालवलेले काही क्षण आठवू लागतात आणि त्याच वेळेस सायलीने त्या दोघांनाही एकत्र पाहिलेलं असतं, तोही क्षण आठवतो. ती स्वतःशीच म्हणते, हा चेहराच माझा दुश्मन झालेला आहे. म्हणजे माणूस त्याचं रंग, चाल, नाव सगळं बदलू शकतो, पण हा चेहरा कसा बदलणार आहे? मी साक्षी शिकरेवरून समीरा शेखर झाले, पण हा चेहरा नाही बदलता आला. या चेहऱ्याने माझी पाठ नाही सोडली. नको आहे मला हा चेहरा. मला त्रास होतो या चेहऱ्याचा. नको आहे मला हा चेहरा. आणि असं म्हणून ती तिथेच असणारा एक चाकू घेते आणि स्वतःच्या चेहऱ्याचा नकाशाच बिघडून टाकते. साक्षीने डिप्रेशनमध्ये येऊन खूपच मोठं पाऊल उचललेलं असतं. आता इकडे सगळ्यांचं जसं मत होतं की पूर्णाजींना काही सत्य सांगायचं नाही. त्या ज्या सायलीला तन्वी समजतायत ते तसंच चालू ठेवायचं. प्रतिमा म्हणते, मला माहिती आहे सायली हे आव्हान नक्कीच पेलवेल. तेव्हा सायलीलाही मनातून कुठेतरी धीर येतो. पण प्रतिमा म्हणते, मला दुसराच प्रश्न सतावतोय. जर आपल्या घरामध्ये आलेली ती मुलगी बबली लोखंडे होती तर मग आपली तन्वी कुठे? ॲक्सिडेंटनंतर ती कुठे गेली? आता कुठे असेल? सायली मनात विचार करते, बरं झालं प्रतिमा आत्या तुम्हीच विषय काढला. हा प्रश्न तर मलाही सतावतोय की नेमकी खरी तन्वी कुठे असेल? आता प्रतिमाच्या या बोलण्यामुळे सगळेजणच विचारात पडतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.